आज आपण केसष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत खडीपाडा या गावाला पाणी दिलं होतं. त्या गावाला भेट आपण दिली होती. इथल्या शेतकऱ्यांनी जवळपास 12 प्रकारची पिकं घेतली होती. जवळपास 50% स्थलांतर होणारं हे जे गाव आहे, डोंगरदऱ्या चारी साईडने डोंगरदऱ्या आहेत आणि अशाच्यात यांना समोर जाणाऱ्या नदीमधून पाणी उपलब्ध करून दिले. आणि जवळपास इथल्या जवळपास 8 शेतकऱ्यांनी जवळपास 3 टनपेक्षा असते सुद्धा कांद्याचं उत्पादन घेतलं. आपण प्रत्यक्ष बघत आहात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर आपण आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन किती कांदा झालेला आहे त्याचं थोडंसं एक 2 ते 3 मिनिटं किंवा एक 5 मिनिटं आपण त्याचं थोडंसं किती कांदा पिकत त्याची थोडीशी माहिती आपण घेऊया. केशव सृष्टीवाल्यांनी संस्थेने पाणी दिला शेतीसाठी. तर 1 टन कांदा पिकवला, पेरला, काढला कोण एक पोता भेंडा. माझे नाव स्नेहल हर्षद भुसारा, खर्डीपाडा. केशवसृष्टी संस्थेने आम्हाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं होतं आणि त्याच्यातून आम्ही भुईमूग, तूर, असे कांदा, भाजीपाला लावलेला. तर आम्हाला कांद्याचं उत्पन्न 400 किलो तरी भेटलेलं आहे. त्याबद्दल आम्ही केशवसृष्टी संस्थेचे मनापासून आभारी आहोत. माझे नाव भारती भरत गावी, मुक्काम खर्डीपाडा. केशवसृष्टी यांनी आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं. त्या शेतीच्या पाण्यातून आम्ही भाजी लागवड केली होती. चवळी, मका, लसूण, गवार, भेंडी, कांद्याचे प्रमाण जास्त घेतलं आम्ही. 500 किलो कांदा झाला. म्हणजे आम्ही केशवसृष्टी यांचं फार आभारी आहोत. माझे नाव आहे रवींद्र भुसारा. आमच्या गावात केशवसृष्टी गावात आल्याबद्दल त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि असं त्यांचं हे करतो का आम्हाला त्यांनी पाणी नदीतून सोलरद्वारे पाणी उचलून दिले आणि आम्ही ते कांदा लागवड केली. कांद्यामार्फत आमचं उत्पन्न सुद्धा वाढलं. आम्ही आता सध्या 600 किलो कांदा पिकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाल, मूग, भेंडी, तूर असे बऱ्याच प्रमाणात 12 पिकं घेतलेली आहे. त्याच्यापैकी मला हे जास्त कांद्यात आणि तुरीत जास्त उत्पन्न भेटला. त्याच्या आभारी केशवसृष्टी संस्था त्यांची मनापासून आभार मानते.